मित्रांनो, तुमचं पण स्वप्न आहे का स्वतःची गाडी घेऊन कधी ना कधी केदारनाथला जायचं? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी मागील 3 वर्षापासून पॅशन प्रो या गाडीवर केदारनाथ यात्रा करत आहे. 2023 मध्ये पण गेलो होतो आपण, 2024 मध्ये पण गेलो होतो आणि 2025 मध्ये पण गेलो होतो. तर मागील काही दिवसापासून जेव्हापासून केदारनाथ मंदिराचे कपाट कधी उघडणार आहे हे कळल्यापासून भरपूर लोकांचा मला मेसेज येतात, कमेंट पण येतात की दादा केदारनाथला जाणार आहे का? आणि जाणार असतील तर आम्हाला घेऊन जा, नसतील जाणार तर रूट सांग, त्याचे किती खर्च होतोय ते पण सांगता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केदारनाथ यात्रेसाठी किती खर्च होतोय ते सांगणार आहे मित्रांनो. तर मी माझा अनुभव सांगणार आहे, प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. तर मित्रांनो, मी 2023 मध्ये गेलो होतो, त्यावेळेस मला 0 अनुभव होता, म्हणजे मी कुठं फिरलोच नव्हतो टू व्हीलरवर, आणि मी डायरेक्ट पॅशन प्रो गाडी घेऊन केदारनाथला गेलो होतो. तर त्यावेळेस नाही माझ्याकडे टेंट नव्हतं, स्लिपिंग बॅग नव्हतं, मी व्हिडिओ पण काढत नव्हतो. तर मित्रांनो, त्यावेळेस नाही मला 33,000 रुपये खर्च आला होता, कारण त्यावेळेस मला हॉटेल बुक करायचं पण माहित नव्हतं की हॉटेलमध्ये बार्गेनिंग होती, काय होतं. तर मी मित्रांनो डायरेक्ट जायचो आणि हॉटेलवाल्याला विचारायचो कितीला रूम आहे, की त्याला लगेच डन करून राहत होतो अशा प्रकारे. त्यामुळे मला 33,000 रुपये खर्च आला होता. तर दुसऱ्या वर्षी गेलो, तर दुसऱ्या वर्षी आपण ऑल इंडिया राईड केली होती, त्यावेळेसच गेलो होतो, त्यामुळे त्याचा खर्च त्या ऑल इंडिया राईडमध्येच इन्क्लूड होता. त्यासाठी मी सेपरेट गेलो नव्हतो. तर मागच्या वर्षी 25 मध्ये मी सेपरेट गेलो होतो, तर त्यावेळेस मी फक्त 16,000मध्ये राईड केली होती माझी, कारण माझ्याकडे त्यावेळेस स्लिपिंग बॅग होतं, सगळं होतं, म्हणजे टेंट होतं. मी केदारनाथ वरती पण स्लिपिंग बॅग, म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल, नाही तर मी ह्याच्यावरती टाकल की मी 20 किलोची बॅग घेऊन वरती 22 किलोमीटर चढून गेलो होतो, तिथं टेंट लावून, माझा स्वतःचा टेंट लावून राहिलो होतो 5 दिवस. अशा प्रकारे आहे. तर तुम्हाला खर्च कसा होतो ते सांगतो मी, इथं पानावर लिहिलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्याकडे टेंट नसेल, काही नसेल, तरी थोडक्यात सांगणार की कमीत कमी पैशात कसं जायचं. तर मित्रांनो, केदारनाथ बद्रीनाथ ट्रिप करायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला 16 दिवस लागतात. त्यामध्ये तुम्ही भरपूर सारे पर्यटन स्थळ करू शकताय. इथनं शिर्डी करू शकताय, उज्जैन करू शकताय, त्यानंतर तुम्ही कोटाला पण जाऊ शकताय, जयपूरला जाऊ शकताय, आग्राला जाऊ शकताय, हरिद्वार, ऋषिकेश, त्यानंतर इकडं केदारनाथ, तिथनं बद्रीनाथ. तुम्हाला निमकरोलीला जायचं असेल तर बद्रीनाथवर येताना निमकरोली बाबा पण लागतात, मग दिल्लीहून पण येऊ शकता. अशा प्रकारचा रूट आहे. तर मित्रांनो, मेन तर खर्च किती होतोय तुम्हाला सांगतो. तुम्हाला 16 दिवस लागतात ह्या ट्रिपला. माझा अनुभव सांगतो, काहींना 10 दिवस पण लागत असतील, काहींना 5 दिवस पण लागत असतील. तर माझा सांगतो, तर 16 दिवस लागतात माझ्या अंदाजाने. जर साधी गाडी असेल 100 सीसीची, तर 16 दिवसाचे जर पेट्रोलचा खर्च पकडला, 50चं जर ॲव्हरेज दिलं, तर साधारण 4,400 4,200 येऊन जाऊन होतंय सगळं. जर तुम्ही केदारनाथ बद्रीनाथ केलं तर 4,400 पकडलं तर 9,000चं पेट्रोल लागतं गाडीला. त्यानंतर मुक्काम जर तुम्ही केला तर हॉटेल सर्च करून जावा, की कमीत कमी जिथं पैसे आहेत ना तिथंच हॉटेल घ्या. म्हणजे तुम्हाला 500 रुपये हे ठेवायचं, आणि ते जे हॉटेलवाले आहे ना त्यांना म्हणायचे यात्रा करतोय, मला माझ्याकडे 500च बजेट आहे, आणि त्यानुसार 500 रुपयांनी हॉटेल घेतली तर 16 दिवसाचं 8,000 होत्यात. मग ते 9 आणि 8 17,000 रुपये झाले. जेवणासाठी तुम्हाला नाही, तुम्हाला जर चांगलं खायची सवय असेल तर 450 रुपये तुम्ही जेवणासाठी रिझर्व ठेवा एका दिवसाचे. तर 450 म्हणलं तरी 7,000च्या आसपास जे तुम्हाला जेवणाला लागेल. किती झाले मग? 17 आणि 7 झाले 24,000 झाले. अशा प्रकारे आहे, एवढाच खर्च होतो. वरती तिथं पार्किंग वगैरेला वेगळा लागतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घोड्यावर जायचंय, कसं जायचंय ह्याचा खर्च वेगळा आहे. फक्त जायचा आणि यायचा खर्च मी सांगतो की तुम्ही 24 ते 25,000मध्ये नाही व्यवस्थितरित्या केदारनाथ बद्रीनाथ करून येऊ शकताय. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या पाठीमागे जर अजून एखादा बसाय घेतला तर एकदम बेस्ट होईल, कारण अजून 5,000च फक्त वाढणार आहेत तुमच्यामध्ये. समजा तुमचा जर असा एकट्याचा 25,000 खर्च होत असाल, पाठीमागे बसावला ना, तर त्याचा फक्त जेवणाचाच खर्च वाढणार आहे, कारण तुम्ही एकाच रूम मध्ये राहणार आहे आणि एकाच गाडीवर फिरणार आहे, त्यामुळे पेट्रोलचा न्यायचा पण नाही. मग 30,000 रुपये साधारण 2 जणांचा खर्च झाला तरी दोघांना 15,000 रुपये खर्च येईल. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भावाला फॉलो करा यार. असेच जर केदारनाथ यात्रेबद्दलचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तुमचा भाऊ पण जाणार आहे केदारनाथ यात्रेसाठी, पण माझा अजून प्लॅन वेगळं चाललंय, त्यामुळं ते अडकलंय. बाकी ह्या वर्षी जाणार आहे, कधी जाईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगाल. चला, बाय बाय, फॉलो नक्की करा.